आणि हे बघा ट्रॉफिक किती लागलेली आहे, पूर्ण 1 तास इकडेच जाणार आहे. तर मित्रांनो इथे आता थांबलेलो, सनसेट बघायला थांबलेलो. ते बघा ना पाणी बघा, पूर्ण वर परत पाणी आलंय. नमस्कार मित्रांनो, वापस पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये. आज चाललोय वसईला, बघूया कशी मजा होते. आजपर्यंत बघत राहा. आता चाललोय, तुला दाखवत पण नाही. ही आमची आजीबाई, आम्ही एवढे जण चाललोय. तर बघत राहा, आजपर्यंत खूप मजा करूया. आता चाललोय नाक्यावरती, तिकडनं बस पकडूया. बस पण चालू आहेत का नाही काय माहिती, तर बघूया. चला एवढा उडी घालून चाललो आहे एवढ्या गरमीत. काय हेच कपडा भेटला तर हेच घातलंय ना. खतरों से खेलने वाले को खिलाडी कहते हैं. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. खूप गरम होणार आहे माहिती आहे, तरी उडीत घातलंय. जाऊन द्या, काय नव्हतं. आता आलोय बस स्टँडवर वडवलीच्या. तर बघूया बस येईल तर बशीत जाऊ. तर आता बसलोय बशीत, नावा भरायचे. तर आता जाऊ वसईला. एक ठिकाणं कसं जायचं आहे कसं काय तुम्हाला पुढे दाखवतो. तर चला बघूया. नाही बघा, थोडं वेळ निघालो काय बाहेर जाण्यासाठी, तर ट्रॉफिक लगेच लागली. आणि हे बघा ट्रॉफिक किती लागलेली आहे, पूर्ण 1 तास इकडेच जाणार आहे ट्रॉफिकमध्ये. आणि एकही गाडी हिलायचा नाव घेत नाही, जाग्यावरच आहेत. आणि बशीतलं गाडी चालवणारे पण बाहेर उतरलेत. आणि इकडे रस्त्याचं काम चालू होतं, पूर्ण एक साईडनं रस्ता बंद केलेला आहे, म्हणून खूप ट्रॉफिक झाली होती. ट्रॉफिकमधून 1 तास घालवून थोडं आता शांती वाटली आहे. मित्रांनो बघा, इथे एक बॅग आहे. ही माझी बॅग आहे, नाही माहिती नाही कोणाची आहे. खोलून बघू का, बोकली असेल. तर आता पोचलोय, कुठं पोचलो आता वसई फाट्याला पोचलोय. आता इकडनं बस नाही तर रिक्षाला जाऊया. खूप धूळ बिल उडले, पुरे डोले दुखायला लागले. बघूया पुढे काय काय करतो. बाकीचे सगळे पुढे चाललेत. तर आता वसई फाट्यावरून बस पकडली आहे वसई स्टेशनवर जाण्यासाठी. आणि वसई स्टेशनवरून आपल्याला भुईगाव बस पकडायची आहे. तर चला, तर आता आपण वसई स्टेशनवर पोहोचलोय. आणि हे वसई स्टेशन बिस्किट खाल्लं होतं, त्याचं कचरा डब्यात टाकलं. आता बसलोय भुईगावच्या बसीत. आता जाऊ भुईगावला. तर मित्रांनो, तर आपण भुईगावला पोहोचल्यावर भेटूया. हे आहे भुईगाव. ना इकडे पहिलं पोचलो आम्ही. पहिला वडापाव खाल्लं, कारण खूप भूक लागली होती. ना पुढे तुम्हाला दाखवतो काय काय इकडे. ना ही भुईगावातली शाळा, ना त्याच्या साईडला हा चर्च आहे. तर मित्रांनो, आता गावाकडे पोचलो. आप्पासांची तिकडे बॅग ठेवलेली आहेत. आता इकडे आलोय. इकडे बघा, नारळ लावण्यासाठी असं काय करतात, याच्या आतमध्ये नारळ लावतात. इकडेचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे. थोडं सूर्य मावळताना पण एक नंबर दिसतो इकडे. नाही इकडे बीच पण आहे, ते बीचवर पण जाऊ. तर बघा पुरे नारळ आहे तिकडे. मित्रांनो, आता फिरायला लागलो इकडे. किती वाजले असतील, 8:30 वाजलेत. पूर्ण सुनसान आहे बघा, पूर्ण सुनसान रस्ता तसा आहे. कोणच नाही रस्त्यावर, फक्त आम्हीच फिरायला लागलोय. आणि हे दादा आणि ताईसांचे मुलं आहेत, जे इथे मोबाईलवर गेम खेळत आहेत. नाही बारके मुलं, हे बसट्यासारखंच आहे, पण त्यांच्या हातात बसटा नाही आहे, त्यांच्या हातात काठी आहे. तर मी तर नाही खेळलो कधी काठीनी. हा गेम तुम्ही खेळलेत का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी उठून दात घासून ना आंघोळ करून ना मी आलो इकडे. तर आता इकडे मंदिरात जायचं आहे. 1-2 मंदिर आहेत, तर तिकडे जाऊया, दाखवतो तुम्हाला. तर इकडनं फक्त थोडेच अंतरावर स्वामी समर्थ यांचं हे मठ आहे. आपण पोचलो या मठमध्ये. आणि हे खूप मोठं आहे. आणि या मठाच्या चारी बाजूनी देवी देवांचे पूर्ण फोटो लावलेले आहेत. तर पूर्ण आपले देवी देवतांचे दर्शन इथे घेऊ शकतो.
स्वामी समर्थ यांच्या मठापासून थोडी अंतरावर अजून एक मंदिर आहे. तर त्या आता मंदिरात जाऊया आपण. नाही, इकडे मंदिर आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललोय बीचवरती. तर अर्धे जण चालत निघालेत ना, मी दादाच्या मागं गाडीवर चाललोय. तर बघूया काय काय सर्व दाखवतो. लेट्स गो. ना मित्रांनो, आता आपण पोहोचलोय ना. पाणी बघा, पूर्ण वर परत पाणी आलंय. आणि हे भुईगावचं बीच ना. या साईडला याच्या पुढे अर्नाला बीच आणि अजून 1-2 बीच आहेत. पाणी बघा किती वाढत चाललाय. चप्पल पण माझी गेली असते आता. हे बघा किनाऱ्यावरून जवळच आहे तरी बघा किती पाणी आहे इकडे. पुरी चड्डी पण भिजली. आवडे मोठे लाट यायला लागलेत. आज खूप पाणी आहे इकडे. कोप्याच्या वरती पाणी यायला लागलंय. तर मित्रांनो, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बॉटल फेकतोय. जर तुम्ही केव्हा बीचवर आले तर कृपया करून असे कचरा करू नका. बॉटल फेकली होती तरी वापस आली बॉटल. बारके मुलं किती खेळतात इकडे. आता पुरी गोंड डुबालेली आहे ना. ते अर्धे येतात बघा, ते नाव लिहितात. ते लगे आता नाव लिहिणार, मग ते पाणी येणार नाही. ते काय नाही, फक्त फसवायची कामं करतात. नंतर थोड्या वेळात बघा गोंडच्या आधीच पाणी थांबेल. तुम्हाला नंतर दाखवतो. 10 मिनिटांनंतर बघा आता लाट आली आहे. हे बघा न, बघा गोंड कुठे आहे बघा. पाणी आलंच नाही गोंड परत. हे फक्त फसवायची कामं करतात, असं काय नसतं. मित्रांनो, तुमच्यासाठी काहीतरी लिहितोय ते दाखवतो 2 मिनिटात. हा मित्रांनो, तुमच्यासाठी लिहिलंय, तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर आता बीच वरून पुढे चाललोय. तिकडे चिंबोऱ्या पकडतात ते आणि आंबे आणलेत, चोरून आणतात आंबे. चला पुढे बघूया हे काय करतात. या बीचवर शिंपल्या पण आहेत, खूप सारे आहेत इकडे. मित्रांनो, पाणी बघा कितपर्यंत होतं. ते दगड परत जायचं पाणी आता जास्त इथपर्यंतच आहे. म्हणजे पुरं भरलेला. आता पाणी आतमध्ये चाललंय, कमी होत चाललंय पाणी. पुरं आतमध्ये गेलतो, पुरे तिकडे गेलतो. खूप पहिला पाणी होता, कमरेच्या वरती पाणी होतं. आता जास्त नाही आहे. मम्मी बोलायला लागली का जाऊ नका आता. तर आम्ही खूप मुलं गेलो होतं. जास्त वंड होतं थोडं, मोबाईल नाही नेला, भिजत ठेवा. आता तिकडे चिंबोऱ्या पकडायला लागलेत वाटतं, जाऊया तिकडे. तर इकडे खडकाकडे आलोय, म्हणजे असे दगडांकडे आलोय. पहिले दगड दिसत पण नव्हते, आता पाणी कमी झालं ते दिसायला लागले. तर तुम्ही इकडे येऊन त्या असे खडकावर बसू शकता. 6, 6:30, 7 वाजेपर्यंत आले तर मस्त सूर्य मावळताना पण दिसेल तुम्हाला इकडे. इकडे दादाशी चिंबोऱ्या पकडायला लागल्यात. चिंबोऱ्या भेटले तर खावणार, नंतर नाही दाखवणार. आणि या दगडींवर हे काहीतरी चिपकून बसलेले आहेत. ते खूप पायाला टोचतात. तर इकडे चप्पल घालूनच यायला लागेल. तर आम्ही तर चप्पल घातलेलीच नाही आहे, मग तसंच आलोय. चप्पल दुसरीकडे ठेवलेली आहे. जर तुम्ही कधी असे खडकावर आले तर चप्पल नाही तर बूट घालून नक्कीच या इकडे, नाहीतर तुमचे पाय लागेल पण. तर मित्रांनो, इथे आता थांबलेलो, सनसेट बघायला थांबलेलो. ते बघा किती छान दिसतो. तर चला अजून काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो पुढे. आणि हे बीच रात्रीचं काही अशा प्रकारे दिसतो. तर इकडे घोडं, ऊंट, गाडी पण आहे. नाही, ते डबल सीटवाली सायकल पण आहे, ते पण तुम्ही इथे चालू शकता. आणि जम्पिंगच्या पाग असे खूप काय आहे या बीचवर. आणि खाण्यापिण्यासाठी पण इथे दुकाने आहेत. पहिलं नाही दाखवता आलं कारण का खूप पाणी होतं. आता पाणी कमी झालं तेव्हा पब्लिक आली आहे. आणि बीचहून थोडं अंतरावर हे हॉटेल आहे, तर तुम्ही इथे जेवण करून आरामात घरी जाऊ शकता. तर चला मित्रांनो, डायरेक्ट उद्याला भेटूया. तर मित्रांनो, आता चाललोय मी घरी. तर आता वसई स्टेशनला आलोय. तर व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एक पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब नक्की करा. 300 सबस्क्रायबरच्या जवळ आलोय.